पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या ऐवजी सेक्युलर सिव्हिल कोड या शब्दाचा वापर केला आणि देशभरात चर्चा रंगली। राम मंदिर, कलम 370 आणि तिहेरी तलाक हे मुद्दे तडीच नेले आणि आता मोदींच्या अजेंड्यावरती समान नागरी कायदा आहे का अशी चर्चा रंगली आहे। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिव्हिल कोड हो। सेक्युलर सिव्हिल कोड स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच या शब्दाचा उल्लेख केला आणि देशभरात चर्चा सुरू झाली ती म्हणजे मोदी सरकार सेक्युलर सिव्हिल कोड अर्थात धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेनं पाऊल टाकतंय का याची। आतापर्यंत देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायद्याची चर्चा अनेकदा झाली। या युनिफॉर्मच्या ठिकाणी आता सेक्युलर शब्द वापरून मोदींनी नव्या राजकारणाची नांदी दिली। सध्याचे नागरी कायदे कम्युनल आणि समाजात दुरावा निर्माण करणारे असल्यानं सेक्युलर सिव्हिल कोडची गरज मोदींनी व्यक्त केली। अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिव्हिल कोड हो। हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं, अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं, सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है उससे हमें मुक्ति मिलेगी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेला सेक्युलर सिव्हिल कोड आहे तरी काय तेही पाहूया। सेक्युलर सिव्हिल कोड आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड एकच। समान नागरी कायदा म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकासाठी एकच कायदा। सध्या लग्न, घटस्फोट, दत्तक, वारसदार, मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांसाठी प्रत्येक धर्मात वेगवेगळे कायदे आहेत। सध्या देशात मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी अशा समाजांसाठी स्वतंत्र पर्सनल लॉ बोर्ड आहे। हिंदूंसाठी कायद्याअंतर्गत हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध समाज येतात। समान नागरी कायदा आल्यास प्रत्येक धर्मातले वेगवेगळे कायदे निष्प्रभ होतील। समान नागरी कायदा आल्यास मुस्लिमांमधल्या बहुपत्नीत्वाला आळा बसेल। हिंदूंप्रमाणेच मुस्लिम आणि पारशी धर्मातल्या मुलींना आई वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळेल। आता आपले कायदे हे धर्माधिष्ठित असल्यामुळे आणि प्रत्येक धर्माच्या प्रथा परंपरांनुसार ते कायदे बनलेले असल्यामुळे सर्व नागरिकांना समान कायदा लागू होईल। त्या निमित्ताने सर्व नागरिकांसाठी समान अधिकार तयार होतील। अशा पद्धतीचा एक कॉमन सिव्हिल कोड, एक युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला गेला पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य आणि त्याचं इंटरप्रिटेशन मला वाटतं। धर्माच्या आधारावरील कायदे म्हणजे मुस्लिमांचं जे विवाह किंवा त्यांच्याबद्दलचा वारसा हक्काचा प्रश्न किंवा त्यांच्या घटस्फोटाबद्दलचा प्रश्न किंवा ख्रिश्चनांच्या विवाहाचा प्रश्न, ख्रिश्चनांच्या घटस्फोटाबद्दलचे कायदे आणि बाकी पारसी धर्माचे किंवा अनेक धर्मामधले जे कायदे आहेत त्यांचं पूर्णपणे ते नष्ट होतील आणि एकच कायदा सर्व नागरिकांना धर्मविरहित कायदा तो लागू होईल। महत्वाचं म्हणजे सेक्युलर शब्द वापरण्यामागे नरेंद्र मोदींचं राजकीय धोरण असल्याचंही बोललं जात आहे। लोकसभेत भाजपकडे बहुमत नाही, मित्रपक्ष सेक्युलर शब्दाला हरकत घेणार नाही। हिंदुत्ववादी नसलेल्या जेडीयू आणि तेलुगू देसम या घटक पक्षांचा सेक्युलर शब्दाला विरोध असणार नाही। सेक्युलर शब्द वापरल्यानं इंडिया आघाडीतल्या काँग्रेस सारख्या पक्षांना विरोध करता येणार नाही। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध असला तरी लग्न, तलाक, पोटगीमध्ये समान वाटा मिळणार असल्यानं मुस्लिम महिलांचा पाठिंबा मिळेल। युनिफॉर्म सिव्हिल कोडवरून सेक्युलर सिव्हिल कोडच्या या प्रवासावरून विरोधकांनी टीका केली। माननीय पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलताना काय बोलले? आधी त्यांनी सांगितलं होतं युनिफॉर्म सिव्हिल कोड, आज मात्र पंतप्रधान बोलले सेक्युलर सिव्हिल कोड। समान नागरी कायदा ते सेक्युलर सिव्हिल कोड, हे जे माननीय पंतप्रधानांचा जो प्रवास केलाय, ही जी जागा बदलायला लावली ती बाय बापो तुम्ही बदलायला लावली। त्या 10 वर्षातला लाल किल्ल्यावरचा 16 आणि आताचा 16 यात फरक आहे। अल्पमतातले प्रधानमंत्री, बहुमत गमावलेले प्रधानमंत्र्यांनी आज लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असलेल्या राम मंदिर, काश्मीरला विशेष अधिकार देणारं कलम 370 आणि तिहेरी तलाकचा मुद्दा मोदी सरकार आल्यानंतर निकाली निघाला। आता समान नागरी कायद्याचा सर्वात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा मोदी सरकार तिसऱ्या टर्म मध्ये तडीला नेणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।